तर मुलांनो, आज आपण नवीन सिलेबस मधला 12वीचा नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. हेल्थ डज नॉट मीन्स दॅट इज ॲब्सेन्स ऑफ डिसीज. हेल्थ म्हणजे किंवा स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर according to WHO or according to World Health Organization, health is defined as the state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity. म्हणजे आपण फक्त हेल्थ किंवा स्वास्थ्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य याचा विचार करतो, परंतु WHO नुसार मात्र फक्त फिजिकल हेल्थचा विचार केला जात नसून इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग म्हणजे शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यसुद्धा आणि सामाजिक स्वास्थ्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी म्हणजे फक्त डिसीज नाही याला आपण स्वास्थ्य आहे असं म्हणणार नाहीत. तर स्वास्थ्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य या सगळ्या कंप्लीट गोष्टींना हेल्थ असं म्हटलं जाईल. हायजीन इज अ सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. स्वास्थ्य टिकवण्यासाठी जे काही महत्त्वाचे नियम आहेत त्याला हायजीन असं म्हणतात. सो टू अचीव गुड हेल्थ, जर आपल्याला गुड हेल्थ पाहिजे, आरोग्य पाहिजे आहे, तर काय काय गोष्टी आवश्यक आहेत. नंबर 1, हायजिनिक बॅलन्स्ड डाएट, देन क्लीन ड्रिंकिंग वॉटर, पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वास्थ्य तर आवश्यक आहे, परंतु सामाजिक किंवा आपण ज्या समाजात राहतो तिथंसुद्धा हायजीन असलं पाहिजे. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, नॉलेज अबाउट डिसीजेस. आता नॉलेज अबाउट डिसीजेस का महत्त्वाचं आहे, कारण बरेच आजार जे आहेत हे पाण्यामुळे किंवा दूषित अन्नपदार्थामुळे पसरत असतात. त्यामुळे कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजेत किंवा काही आजार जे आहेत हे आपल्याला स्वच्छ खाणपिण्यामुळे सुद्धा टाळता येऊ शकतात. देन प्रॉपर डिस्पोजेबल ऑफ वेस्ट, जे काही वेस्ट मटेरियल आहे, टाकाऊ पदार्थ आहेत, यांचं डिस्पोजलसुद्धा योग्य मात्रेनं केलं पाहिजे. जसं आपण पाहतो की बऱ्याच गावांमध्ये आणखी योग्य टॉयलेट्स नाहीत, त्याच्यामुळं जे काही वेस्ट आहेत ते सगळं मटेरियल उघड्यावर असते आणि त्याच्याद्वारे सुद्धा कॉलरा, अमिबियासिस यासारखे आजार हे पसरत असतात आणि त्यामुळे ते टाळण्यासाठी डिस्पोजेबल ऑफ वेस्ट इज ऑल्सो इम्पॉर्टन्स. देन कंट्रोल ऑफ व्हेक्टर्स. आपल्याला माहीत आहे की मलेरियासारखे जे आजार आहेत हे मॉस्किटोमुळं पसरत असतात आणि त्यामुळे यांना आपण व्हेक्टर्स म्हणत असतो. माशा आहेत ज्या की घाणीवर बसतात आणि त्याच माशा अन्नपदार्थांवर बसतात आणि त्यांच्या पंखाद्वारे, त्यांच्या पायांद्वारे त्या घाणीवरचे जे काही पॅथोजन्स आहेत त्यांना ते अन्नपदार्थावर आणून टाकण्याचं काम करतात. व्हेक्टर्स म्हणजे वाहक. आणि असे जे वाहक आहेत यांच्यापासून जर बचाव केला किंवा यांचा जर प्रतिरोध केला तर अनेक आजारांना आळा घालता येऊ शकतो. त्यामुळे व्हेक्टर्सवर कंट्रोल करणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ह्युमन बॉडी हॅज ॲबिलिटी टू रेजिस्ट ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ दीज फॉरेन बॉडीज. आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये ॲबिलिटी आहे, अशी एक क्षमता आहे की जेणेकरून बाहेरून येणारे जे काही हे पॅथोजन्स आहेत यांना डिस्ट्रॉय करू शकतात किंवा ह्यांना प्रतिरोध करण्याची एक क्षमता ह्युमन बॉडीमध्ये आहे. देन इम्यून सिस्टीम, द सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजंट्स ऑर डिसीजेस, इट इज कॉल्ड ॲज इम्यून सिस्टीम. मग आता इन्फेक्शियस एजंट्स म्हणजे कोण? इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे आजार एका व्यक्तीपासून, आजारी व्यक्तीपासून दुसऱ्या हेल्दी पर्सनला होऊ शकतात आणि त्यांना ते आजारी पाडू शकतात, त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतात. आणि ज्यांच्यामुळे ते आजार होतात त्यांना इन्फेक्शियस एजंट म्हणतात. तर
आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये अशी एक सिस्टीम काम करत असते की जी आपल्याला या वेगवेगळ्या आजारांपासून प्रतिरोध करत असते. देन रेजिस्टन्स. इट इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार क्षमता आहे त्याच्याद्वारे शरीराचे वेगवेगळ्या आजारापासून बचाव करणे, या ॲबिलिटीला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. देन इम्युनिटी. द रेजिस्टन्स एक्झिबिटेड बाय द बॉडी टुवर्ड्स इंजुरी दॅट इज कॉज्ड बाय पॅथोजन्स अँड देअर प्रोडक्ट्स इज कॉल्ड ॲज इम्युनिटी. इम्युनिटी रोगप्रतिकार क्षमता. द रेजिस्टन्स म्हणजे ज्याच्याद्वारे आपण पॅथोजन किंवा त्यांच्या प्रोडक्टमुळं शरीराचं होणारं जे काही नुकसान आहे त्याला थांबवू शकतो, आळा घालू शकतो, त्या रेजिस्टन्स पॉवरला इम्युनिटी असं म्हटलं जातं. कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी इज बिलीव्ड टू बी स्टार्टेड बाय एडवर्ड जेन्नर इन इंग्लंड. इम्युनिटीची ही जी कन्सेप्ट आहे ही सुरुवातीला एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टने शोधून काढली. ही डेव्हलप्ड फर्स्ट काउपॉक्स वॅक्सिन. एडवर्ड जेन्नर यांनी पहिलं काउपॉक्स वॅक्सिन शोधून काढलं आहे, ज्यामुळे फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ स्मॉलपॉक्स, ज्याच्यामुळं स्मॉलपॉक्स या आजारावर प्रतिबंध घालता आला. आता काउपॉक्स जो आहे हा देवी हा आजार आहे आणि बऱ्याच वेळा असं जेन्नर यांच्या असं पाहण्यात आलं की जे काही मिल्कमेड लोक आहेत किंवा गायी पाळणारे जे लोक आहेत, जे सतत गायांच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांना या आजाराचा त्यांच्यावर हल्ला हा होऊ शकत नाही. म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये असे काही घटक तयार होतात की जे या कांजिण्या किंवा देवी यासारख्या आजारांना प्रतिरोध करू शकतात. आणि याचाच अवलंब करून जेन्नर यांनी पहिलं जे वॅक्सिन शोधून काढलं, ज्यामुळं स्मॉलपॉक्ससारखे आजार हे कंट्रोल करता आले. देन इम्युनॉलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ इम्यून सिस्टीम इज कॉल्ड ॲज इम्युनॉलॉजी. Study of immune system, immune responses to the foreign substances and their role to resist infection by pathogens. मग आता इम्युनॉलॉजी, आता आपल्याला माहीत आहे लॉजी इज द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. मग आता यामध्ये काय काय स्टडी केलं जाईल तर नंबर 1 इम्युन सिस्टीम म्हणजे यामध्ये कोणकोणते अवयव येतात, ते कुठं असतात हे. नंतर इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्सेस. जर बाहेरून एखाद्या एक पार्टिकलचा किंवा पॅथोजन्सचा हल्ला झाला तर शरीर कशा पद्धतीचा इम्युन रिस्पॉन्स देते. अँड देअर रोल टू रेजिस्ट इन्फेक्शन बाय पॅथोजन्स. आणि या पॅथोजन्सच्या विरुद्ध ते कशा पद्धतीने काम करतात आणि शरीराचा बचाव करतात, या सर्व बाबींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज इम्युनॉलॉजी. मग इम्युनॉलॉजीमध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे स्टडी केले जातात. फर्स्ट वन इज द इम्यून सिस्टीम, देन इम्यून रिस्पॉन्स टू द फॉरेन सबस्टन्सेस, अँड नंबर 3 इज देअर रोल टू रेजिस्ट इन्फेक्शन बाय पॅथोजन्स. These 3 points are studied under immunology. Characteristics of immune system is that it can distinguish between self and non-self cells. म्हणजे कोणत्या? सेल्फ म्हणजे स्वतःच्या ज्या ओन बॉडी सेल्स आहेत त्या कोणत्या आहेत, आणि नॉन सेल्फ म्हणजे ज्या स्वतःच्या नाहीत म्हणजे जे फॉरेन पार्टिकल्स आहेत यांच्यामध्ये विभाजन करणे, यांना डिस्टिंग्विश करणे, हे इम्युन सिस्टीमचं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. म्हणजे काय, ह्या गोष्टीची का आवश्यकता आहे तर ज्या बॉडी सेल्स आहेत ह्या शरीराच्या सेल्स असल्यामुळं त्या शरीराला धोका करणार नाही, परंतु ज्या नॉन सेल्फ किंवा फॉरेन पार्टिकल्स आहेत त्यांच्यामुळे मात्र शरीराला धोका आहे, काही आजार हे उत्पन्न होऊ शकतात. आणि त्याच्यामुळं इम्युन सिस्टीमला सगळ्यात अगोदर हे लक्षात आलं पाहिजे की स्वतःच्या सेल कोणत्या आणि बाहेरून आलेल्या सेल कोणत्या. म्हणजे बाहेरून आलेल्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यावर हल्ला करणं
किंवा त्यांना डिस्ट्रॉय करणं इट विल बी क्वाईट इझी. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टर टू डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स बाय इम्युन सिस्टीम. देन इज द अँटीजन. आता इम्युन सिस्टीम आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा जो घटक आहे दॅट इज अँटीजन्स. अँटीजन्स म्हणजे काय? एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजन. मग अँटीजन म्हणजे एनी फॉरेन सबस्टन्स, बाहेरून येणारा कोणताही घटक दॅट इन्व्हेड्स द बॉडी. इन्व्हेड म्हणजे हल्ला करणे, शरीरावर हल्ला करत आहे. अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, ज्याच्यामुळं बॉडी काहीतरी इम्युन रिस्पॉन्स, एक प्रतिक्रिया व्यक्त करते, अशा घटकांना अँटीजन्स असं म्हटलं जातं. मग अँटीजन्स म्हणजे महत्त्वाचे 2 मुद्दे. नंबर 1, इट इज अ फॉरेन पार्टिकल दॅट इन्व्हेड द बॉडी, म्हणजे हा सेल्फ नाही, तो कसा आहे? इट इज नॉन सेल्फ. मग तो करतो काय? नंबर 1, इट इन्व्हेड्स द बॉडी, शरीरावर हल्ला करतो. अँड सेकंड वन, इट इज कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग इम्युन रिस्पॉन्स. जर बाहेरून आत जाणारे, जसं आपले अन्नपदार्थ आहेत, हे शरीराच्या बाहेरून आत जातात, परंतु त्याच्या विरुद्ध शरीर कुठलाही इम्युन रिस्पॉन्स तयार करत नाही. म्हणून अन्न हे जरी फॉरेन पार्टिकल्स असले तरी ते अँटीजन म्हणून काम करत नाहीत. तर याशिवाय बॅक्टेरिया, व्हायरस किंवा काही ॲलर्जी तयार करणारे जे घटक आहेत, जे शरीरावर हल्ला करतात आणि शरीर त्यांच्या संदर्भात काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करते, त्या सगळ्यांना अँटीजन्स असं म्हटलं जातं. देन व्हॉट आर अँटीबॉडीज? Antibody, the protective chemicals produced by immune cells in response to antigens are called antibodies. मग आता अँटीजनचा शरीरावर हल्ला झाला तर मग इम्युन सिस्टीम ही स्टिम्युलेट होते, उत्तेजित होते, अँड इम्युन सेल्स विल प्रोड्यूस सम केमिकल्स. या अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये इम्युन सेल्स ह्या काही केमिकल्स तयार करत असतात आणि ह्या केमिकल्सला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. व्हॉट आर अँटीबॉडीज? दीज आर द प्रोटेक्टिव्ह केमिकल. का प्रोटेक्टिव्ह आहेत? कारण ते अँटीजनला डिस्ट्रॉय करणारे आहेत. दीज आर प्रोटेक्टिव्ह केमिकल्स. कोण तयार करत आहे? प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स. शरीराच्या इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत ते त्यांना तयार करतात. इन रिस्पॉन्स टू अँटीजन्स आर कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. देन टाईप्स ऑफ इम्युनिटी. ही जी इम्युनिटी सिस्टीम आहे हिचे 2 प्रकार पाहायला मिळतात. देर आर 2 टाईप्स ऑफ इम्युनिटीज. वन इज इनेट इम्युनिटी अँड अदर वन इज अक्वायर्ड इम्युनिटी. पहिला प्रकार इनेट इम्युनिटी आणि दुसरा प्रकार अक्वायर्ड इम्युनिटी. हेअर आर सम क्वेश्चन्स. काही डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ओके, थँक्यू.